नमस्कार, नागरिक शास्त्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। येत्या 10 आणि 11 तारखेला श्री काळ भैरवनाथ यात्रा उत्सव नरेगाव मध्ये होत आहे आणि त्या निमित्ताने आपण ग्रामस्थांकडून जाणून घेऊयात नक्की कार्यक्रमाची रूपरेषा कशा पद्धतीची असणार आहे। काय सांगाल, कशा पद्धतीची रूपरेषा असणार? आपल्या यावर्षी कार्यक्रमाची रूपरेषा म्हणजे 10 एप्रिल आणि 11 एप्रिल रोजी श्री काळ भैरवनाथ यात्रा नरेगाव मध्ये आयोजित केलेली आहे दर सालाबाद प्रमाणे। त्यामध्ये रूपरेषा जर सांगायचं जर झालं तर एक पहाटेपासून श्रीनाथांचा अभिषेक असणार आहे। त्यानंतर नाथांची पालखी हे संपूर्ण गावामध्ये फिरवण्यात येईल। त्यानंतर सायंकाळी लोकनाट्य तमाशा आयोजित केलेला आहे। यात्रा उत्सव कमिटीचे अध्यक्ष देखील आपल्या सोबत आहेत। काय सांगाल, कशा पद्धतीचं आयोजन नियोजन? उत्सवाचं आयोजन आम्ही खूप अतिशय चांगल्या प्रकारे करतोय। तर पालखीची मिरवणूक तर ठरल्याप्रमाणे संध्याकाळी 7:30 वाजता होईल, 10 वाजेपर्यंत होईल। फक्त आपलं एकच सांगण्याचं आव्हान आहे की काही कारणास्तव आपण ढोल लेझिम पथक खेळवले जाणार नाही, याची कृपया खेळकऱ्यांनी दक्षता घ्यावी हीच विनंती। रात्री 12 वाजता अभिषेक आहे, 12 ते सकाळी 9 वाजेपर्यंत। 12 ते 9 वाजेपर्यंत म्हणजे प्रत्येकाचे अभिषेक आहेत। 9 वाजता गावकीचा अभिषेक होईल, नंतर निवद बोन वगैरे तो 5 वाजेपर्यंत चालत। तिथून पुढं संध्याकाळी 7 वाजता पालखीची भव्य मिरवणूक निघणार आहे। परंतु हवेली तालुक्यातील मंडळांना एक विनंती आहे की आम्ही छबिना रद्द केलेला आहे, कुणीही खेळ आणू नये ही दक्षता घ्यावी असं। आणि दुसऱ्या रात्री 7 ते 12 तमाशाचा कार्यक्रम आहे, तसंच दुसऱ्या दिवशी सकाळी 9 ते 1 आणि रात्री परत 7 ते 12 ऑर्केस्ट्रा होणार आहे। याची समध्यांनी लाभ घ्यावा ही विनंती। त्यांच्या वतीने आपल्या सर्वांना आवाहन करण्यात येते की वेताळबॉम्ब चौक आणि सेल्फी पॉइंट या ठिकाणी काही यात्रेनिमित्त रस्ता आपण काही 2 दिवस बंद ठेवण्यात येणार आहे। तर सर्व पाहुणे मंडळींनी आणि येणाऱ्या भाविक भक्तांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा। त्याचप्रमाणे सेल्फी पॉइंटच्या शेजारी काही पार्किंगची व्यवस्था आपण केलेली आहे। त्या पार्किंगमध्ये वाहने लावावीत आणि पर्यायी मार्गांचा वापर करावा।